नमस्कार, मी प्राध्यापक सीमा शेटे, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय यवतमाळ। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। त्या अनुषंगाने जागतिक महिला दिनाची पार्श्वभूमी व मतदानाचा अधिकार या अनुषंगाने आपण या ठिकाणी विचारमंथन करणार आहोत। आपणा सर्वांना माहितीच आहे की 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत भारतात नव्हे तर जगातही स्त्रियांना समानतेचा अधिकार, मानवी हक्क आणि मूलभूत हक्क दिले गेले नव्हते। पुरुषांप्रमाणे त्यांना समानता नव्हती। पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था व पुरुष प्रधान समाज व्यवस्था ही स्त्री घटकाला सर्वत्र दुय्यम राखत होती, ज्यामुळे त्यांचे जीवन संघर्षमय आणि उपेक्षित बनले होते। स्त्रिया त्या राष्ट्राचा नागरिक असून सुद्धा त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि हीच अन्यायी बाब होती। पुरुष प्रधान व्यवस्थेतील लिंग आधारित भेदभाव व विषमता याचे हे सर्वश्रुत उदाहरण होते आणि ही विषमता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आढळून येत होती, हेही इथे अधोरेखित करावेसे वाटते। या विषम परिस्थितीला मोडून काढण्यासाठी अमेरिकेमध्ये 1890 मध्ये प्रयत्न केले गेले। द नॅशनल अमेरिकन वुमेन सफरेज असोसिएशनची स्थापना करून महिलांनी मतदानाचा हक्क मिळावा याचा आग्रह धरला, परंतु त्यास फारसे यश मिळाले नाही। पुढे 1907 मध्ये स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली। त्यामध्ये प्रथितयश साम्यवादी कार्यकर्त्या क्लारा झेटकिन यांनी सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे हे अधोरेखित केले आणि तशी घोषणा सुद्धा केली। याचाच परिणाम म्हणून 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस्त्र उद्योगात काम करणाऱ्या हजारो स्त्री कामगारांनी चौकात एकत्रित येऊन आपल्या एकजुटीचे शक्ती प्रदर्शन केले। ऐतिहासिक निदर्शने घडून आली। त्यामध्ये त्यांनी काही स्त्री हिताच्या प्राधान्य असलेल्या मागण्या अधोरेखित केल्या। पहिली मागणी होती ती म्हणजे कामाचे कमाल तास 10 असावेत, कामाचे ठिकाण दडपणरहित व सुरक्षित असावे, योग्य कामाला योग्य वेतन मिळावे, पुरुषा समान वेतन मिळावे आणि लिंग, वर्ण, मालमत्ता वा शैक्षणिक पार्श्वभूमी अशा कुठल्याही बाबींना गृहीत धरून प्रौढांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत कसलाही भेदभाव करू नये आणि सर्वांना समान मतदानाचा हक्क दिला जावा, अशा प्रकारच्या मागण्या तेव्हा त्यांनी ठेवल्या आणि या क्रांतिकारी सामूहिक कृतीचा प्रभाव म्हणून महिलांच्या मानसिकतेवर सकारात्मक बदल म्हणून आत्मविश्वास दृढ होऊ लागला आणि हे एक प्रकारचे जागतिक स्त्री मुक्तीचे पहिले मूलभूत पाऊल होते असेच म्हणावे लागेल। आंतरराष्ट्रीय महिला दिनाची निर्मिती ही कामगार चळवळीतून झाली हे यामधून स्पष्ट होते। पुढे 1910 साली कोपेनहेगन येथे दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्लारा झेटकिन यांनी 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्रियांनी वस्त्रोद्योगातल्या कामगार स्त्रियांनी जो एल्गार केला होता, जो बंड पुकारला होता, जी ऐतिहासिक स्त्री हक्कासाठीची ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि ती कामगिरी यशस्वी ठरली होती, तो दिवस स्त्रियांचा विजयी दिवस म्हणून घोषित केला जावा, तो सर्वत्र साजरा केला जावा अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवला आणि त्या प्रस्तावास सर्वांनी स्वागतार्ह असा संकेत दिला आणि त्याला सर्वांची सहमती मिळाली। पुढे अमेरिका, युरोप या राष्ट्रांमध्ये सुद्धा स्त्रियांना मतदानाचा हक्क व त्यांचे काही हक्क याची मागणी होऊ लागली आणि तो लढा दिला जाऊ लागला आणि याचंच फलित म्हणून
1918 मध्ये इंग्लंडला आणि 1919 मध्ये अमेरिकेला स्त्रियांच्या मागण्यांना यश आले, हेही इथे नमूद करावेसे वाटते. भारतात सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 1943 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये साजरा केला गेला. त्यानंतर तो 1971 मध्ये पुणे येथे साजरा करण्यात आला. आपणा सर्वांना माहिती आहे की 1975 हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केल्या गेलं आणि तेव्हापासून हे आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जागतिक संयुक्त राष्ट्रसंघाने ते साजरं केलं आणि घोषित केलं गेलं आणि युनोनी ही केलेली घोषणा भारताने सुद्धा स्वीकारली आणि तेव्हापासून भारतात सर्वत्र 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्रियांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. 1996 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिनाची एक विशिष्ट थीम किंवा बोधवाक्य निवडले जाते. 1996 साली भूतकाळाचा उत्सव म्हणजे मागे जे घडून गेलेला इतिहास आहे त्याचा उत्सव आणि भविष्याचे नियोजन अशा प्रकारची थीम होती. तर 2024 ची थीम आहे इन्स्पायर अँड इन्क्लुजन, म्हणजेच महिलांमध्ये गुंतवणूक करा आणि प्रगतीला गती द्या, ही मुख्य थीम होय. समानता आधारित सर्वसमावेशक समाज निर्माण करण्याच्या आणि महिला सक्षमीकरणासाठी गुंतवणूक करण्याच्या बाबींवर विशेष भर दिला गेला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे प्रतीक म्हणून काही रंगांचा अंगीकार करावा, स्वीकार करावा असाही प्रस्ताव 1908 साली विमेन्स सोशल अँड पॉलिटिकल युनियन युनायटेड किंगडम येथे मांडण्यात आला. प्रस्तुत रंगाबद्दल संकल्पना मांडली गेली आणि ती त्यानंतर स्वीकारल्या सुद्धा गेली. आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगाने प्रतीक म्हणून 3 रंगांचा स्वीकार केला गेलेला आहे. एक जांभळा रंग, हिरवा रंग आणि पांढरा रंग. जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचं प्रतीक आहे, तर हिरवा रंग हा आशेचा द्योतक आहे. पांढरा रंग हा पावित्र्याचा आणि शीतलतेचा संकेत आहे. अशा प्रकारचं हे रंगाचं महत्व आंतरराष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने इथे अधोरेखित करावंसं वाटतं. जगात ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय पुरुष दिन सुद्धा साजरा केला जात असतो आणि तो 19 नोव्हेंबरला साजरा होतो. आणि या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची सुरुवात 1990 पासून झालेली आहे. आज पावेतो साधारणतः 80 देश जागतिक पुरुष दिन साजरा करतात असा संदर्भ मिळतो. हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिनासाठीचा जो लढा होता महिलांचा, की त्यांनी मुळात महिलांना राष्ट्राच्या उभारणीत राज्यकर्ते निवडून देण्यामध्ये, ज्यांच्या हातात देशाची सूत्र देणार आहोत त्यांना निवडून देण्यामध्ये आमचं सुद्धा मत लक्षात घ्या, आम्ही सुद्धा या राष्ट्राचे नागरिक आहोत अशी अग्रणी मागणी, अशी निक्षून केलेली मागणी ही मतदानाच्या अधिकारासाठी सुद्धा होती. आणि मग भारतात महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला तो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांची मसुदा समितीची सर्व टीम यांच्या सहयोगाने. आणि त्यांनी संविधानामध्येच 18 वर्षावरील स्त्री अथवा पुरुष व अन्य यांना मतदानाचा देशात अधिकार असेल अशा प्रकारची नोंद किंवा हक्क भारतीय संविधानात राज्यघटनेमध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळे भारतीय स्त्रियांना कुठे निदर्शनं, कुठे आंदोलनं करावी लागली नाहीत, तर ते बाळकडू, तो अवकाश भारतीय राज्यघटनेने आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. हे खूप आनंदाची आणि जमेची बाब आहे. त्यामुळेच आम्ही आज अगदी
ची निवडणूक असो अथवा राष्ट्राची देशाची पार्लमेंटची निवडणूक असो, आम्ही आमचं मत देऊ शकतो, नोंदवू शकतो. म्हणजेच आमच्या अस्तित्वाला राष्ट्राने स्वीकारलं आहे याचा हा अर्थ होतो. ही बाब मान्यच आहे, याचा आनंदही आहे. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय समाजाने, राज्यकर्त्यांनी, शासन व्यवस्थकांनी आम्हाला स्त्रिया म्हणून समानतेने पुरुषाच्या बरोबरीने स्वीकारले का, हा मात्र प्रश्न उभा राहतो. कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा राजकीय क्षेत्रात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने वाटा मिळावा यासाठी साधारणतः 1993 हे साल उघडावं लागलं. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण व नागरीमध्ये महिलांना केवळ आणि केवळ 1/3 म्हणजेच 33% आरक्षण दिल्या गेलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दशकांनी भारताच्या लोकसंख्येचा विचार करता जवळपास 50% इतकी लोकसंख्या असतानाही आमचं प्रतिनिधित्व राज्याच्या विधानसभेत आणि देशाच्या लोकसभेत बरोबरीचं असायला हवं. परंतु या पितृसत्ताक कुटुंब व्यवस्था आणि पुरुष प्रधान समाज व्यवस्थेने राजकीय क्षेत्रामध्ये आम्हा महिलांचं अस्तित्व पुरुषांच्या बरोबरीने समान हक्कानी मान्य केलं नाही. म्हणूनच 73व्या घटनादुरुस्ती करून महिलांना अधिक स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा द्यावी लागली, स्थान द्यावं लागलं. मग तेव्हा झालेल्या घटनेमध्ये 50% आरक्षण दिलं का हो? तर याचं उत्तर नाही असं आहे. बरोबरीने लोकसंख्या असताना सुद्धा जो बदल केला गेला अगदी तो बदल सुद्धा 1/3 आहे. म्हणजे पुन्हा तुम्हाला स्त्रियांच्या कर्तबगारीवर, स्त्रियांच्या स्वयंप्रतिभेवर, स्त्रियांच्या राजकीय क्षेत्रामध्ये घेणाऱ्या भरारीवर, कार्यप्रवणतेवर प्रश्न होते, शंका होते, असा याचा अर्थ होतो. पण सुरुवातीच्या काळात ज्या पुरुष प्रधान व्यवस्थेने आणि पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेने ज्या स्त्रीला चूल आणि मूल अशा मर्यादित कार्यक्षेत्रात ठेवलं, दुय्यम ठेवलं, त्या स्त्रीला मिळालेल्या राजकीय अवकाशाला सिद्ध करण्यासाठी काही वर्षांचा काळ गेला. नव्हे तो या व्यवस्थेने तसा तो काळ घडवून आणला. कारण अनेकदा राजकीय पदावर कार्यरत असलेल्या स्त्रीची सयाजीरावाप्रमाणेच गत होत होती. पद असायचं बाईचं, कारभार पाहत होता पती, भाऊ, वडील, मुलगा. म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की ही व्यवस्था महिलांना राजकीय हक्क, अधिकार, सत्ता संबंधातले पद उपभोगू देत नाही. आणि म्हणून त्या अनुषंगाने अगदी 1993 ते 2009 एवढा मोठा काळ 1/3 या भागावर, या टप्प्यामध्ये काम करणाऱ्या महिलांना 50% बरोबरीने येण्यासाठी 2009 हे साल उघडावं लागलं. आणि आज मितीस मात्र 2009 सालापासून स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण आणि नागरी म्हणजे महानगरपालिकेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत महिलांना 50% पुरुषाच्या बरोबरीने राजकीय क्षेत्रामधला समानतेचा वाटा दिला गेला. हे अत्यंत समाधानाची बाब आहे. परंतु उशीर झाला याचा सुद्धा खेद आहे. जेव्हा महिला स्थानिक स्तरावर मिळालेल्या संधीला सिद्ध करत चांगल्या पद्धतीने आपला कार्यभार सांभाळत आहेत, ही गोष्ट लक्षात घेऊनही आज 21व्या शतकात 2024ची येत्या काही महिन्यात लोकसभेची निवडणूक येते आहे. त्यामध्ये सुद्धा महिलांना आताही निवडणूक आयोग किंवा देशाचे राज्यकर्ते, शासनकर्ते कुणीच म्हणायला तयार नाही की येणाऱ्या 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही महिलांना 50% आरक्षण देऊ.
म्हणजे अजूनही आम्ही राष्ट्राच्या किंवा देशाच्या संसदेमध्ये आणि राज्याच्या सभेमध्ये या दोनही महत्वाच्या राजकीय सत्ता संबंधाच्या सभागृहांपासून वंचित आहोत, उपेक्षित आहोत. आमची समानतेची हक्क आम्हाला अद्यापही मिळालेली नाहीत. ही शोकांतिका आहे. पण ती मिळायला हवीत. ते मिळतील. कारण तसं पुरोगामित्व, सकारात्मकतेने विचार करणारा एक वर्ग देशात आहे, याच्यावर माझा ठाम विश्वास आहे. आता प्रश्न पडतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आणि अगदी 2 महिन्यात, एप्रिल महिन्यात होऊ घातलेली लोकसभेची जी निवडणूक आहे, त्यामध्ये महिलांनो, तुमचं माझं हे आद्य कर्तव्य आहे. ज्या 18 वर्षाच्या वरील सर्व प्रौढ स्त्रिया आहेत, त्यांना माझं अगदी असंच आवाहन आहे की आपल्याला जो संविधानाने मिळालेला मतदानाचा हक्क आहे, तो आपण सर्वांनी बजावलाच पाहिजे. कारण तो मिळालेला आपल्याला हक्क आहे, अधिकार आहे. आणि त्याची अंमलबजावणी करणं, त्या हक्काचा उपभोग घेणं, तो अंमलात आणणं, हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून, कारण आपण राष्ट्राचे नागरिक आहोत, सुजाण नागरिक आहोत. आणि त्या सुजाणतेवरच पुढच्या 5 वर्षाचा आपल्या राष्ट्राचा डोलारा चालणार आहे. आणि म्हणून ही दिशा, राष्ट्राला योग्य दिशा मिळण्यासाठी आपल्याला मिळालेले जे काही हक्क अधिकार आहेत, हे आपण उपभोगले पाहिजे, अंमलात आणले पाहिजे, त्याचा अवलंब केला पाहिजे. तरच आपण ज्या निमित्ताने जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो, ज्या दिवसाचा विजय दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्या दिवसाची आठवण म्हणून तो साजरा केला जातो, ती आठवण खऱ्या अर्थाने अस्तित्वात येईल किंवा ती आठवण खऱ्या अर्थाने साजरी होईल असं मला वाटतं. म्हणून क्लारा झेटकिन यांनी जो दिलेला लढा आहे, जी मांडलेली मूलभूत कल्पना आहे, ती नावारूपाला आली, पण आपण सुद्धा तिला जिवंत ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझं आवाहन आहे, सर्व तरुणींना माझं आवाहन आहे की आपण सर्वांनी येत्या सर्व निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा अधिकार एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून पार पाडावं आणि त्या अधिकाराचा, त्या हक्काचा उपभोग घ्यावा आणि देशाला राजकीय चांगली फळी निर्माण करून द्यावी. त्याचा एक सुजाण नागरिकाचं आपलं कर्तव्य पार पाडावं आपणास आवाहन करते. आणि सर्वांना पुनश्च एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. धन्यवाद.